ना फालुदा कसा बनायचा ते बघूया। तर मी ह्या शेवया घेतलेल्या आहे, मॉलमध्ये किंवा बाजारात सहज उपलब्ध होतात। तर ह्या मी वाटीभर घेतलेले। आता ह्याच्यात ना मी एक ग्लास पाणी टाकून ना त्यात थोडीशी साखर टाकून ना उकळून घेणार आहे। हे पहा इथे मी उकळून ठेवलेलं आहे उकळायला, तर मी साखर टाकलेली आहे। ती साखर ना आता विरघळेपर्यंत ना आपण वेट करूया। इकडे ना आपण दूध गरम करायला ठेवलेलं आहे, तर दुधामध्ये मी साखर ॲड करणार आहे। आपल्याला किती गोड पाहिजे ह्याप्रमाणे आपण साखर ॲड करायची आहे। इथे साखर ॲड केलेली आहे। आता दुधाला छानपैकी उकळी येऊन द्यायची आहे। पूर्णपणे साखर वितळली पाहिजे तोपर्यंत मी ना इथे एका वाटीत ना थोडंसं दूध साईडला घेतलेलं आहे। त्याच्यात ही छोटीशी वाटी भरून ना मी कॉर्नफ्लॉवर टाकणार आहे आणि तीच वाटी भरून मी मिल्क पावडर सुद्धा त्याच्यात ॲड करणार आहे। मिल्क पावडर मी ॲड केलेलं आहे ना। सर्व आपण एकत्र ना मिक्स करून घेणार आहोत। छानपैकी पूर्ण मिक्स करून घेऊया। इथे पाहू शकता आपण किती सुंदर असं एकजीव झालेले आहे। आता हे कॉर्नफ्लॉवर ना सारखं खाली तळायला बसतं ना, त्याच्यासारखं ते चमच्याने ढवळायला लागणार आहे। आता इथे ना आपण पाहू शकता दूध उकळलेलं आहे, तर त्याच्यात हे थोडं थोडं मिश्रण ॲड करत जायचं आहे आणि दूध पण सारखं हलवत राहायचं आहे। इथे पाहू शकता आपण दूध घट्ट झालेलं आहे। तर आता आपण ना गॅस बंद करून पूर्ण थंड होईपर्यंत वेट करूया। पूर्णपणे थंड झालेला आहे, तर आपण ना आता फालुदा बनवायला घेऊया। ते इथे ना मी टुटी फुटी टाकते। हे सब्जाचं बी आहे ना मी दुपारीच भिजत टाकलं होतं, तर मी त्याच्यात एक चमचा टाकणार आहे। इथे हा डिंक भिजायला टाकला होता मी, तर मी डिंकाचं पण एक चमचा त्याच्यात ॲड करणार आहे। डिंक खाल्लेला चांगला असतो, त्याच्यासाठी मी मुद्दाम ॲड केलेला आहे। तुम्ही स्किप पण करू शकता। हे ज्या शेवया आपण शिजवून घेतलेल्या आहे ना त्या त्याच्यात ॲड करणार आहोत। आता आपण हे थंड केलेलं दूध आहे ना आपण याच्यात ॲड करणार आहोत। हे पहा मैत्रिणींनो, आता मी ना याच्यात आपण ना मँगो फ्लेवर घेणार आहोत। त्यासाठी ना मी इथे ना मँगो आहे ना एका मँगोचा रस काढून ठेवला होता। इथे आपण ना याच्यात मँगो ॲड करणार आहोत, मँगो फ्लेवर म्हणून। इथे ना मी एका वाटीत ना थोडंसं दूध साईडला केलं होतं, त्याच्यात आपण मी इथे ना एक बीट आहे ना अर्ध बीट घेऊन मिक्सरमधून ना बारीक करून घेतलेलं होतं, ते त्याच्यात आपण कलरसाठी ॲड करणार आहोत। वरून छानपैकी आपण काजू बदाम पिस्ताने सजवूया। हे पहा मैत्रिणींनो, एकाच याच्यापासून 3 प्रकारे आपण फ्लेवर बनवले आहे। तुम्हाला जो आवडेल त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता। तर हा आपण बीट वापरून त्याचा फ्लेवर तयार केलेला आहे। तर हा आपला रेग्युलर दुधाचा आहे आणि इथे मँगो फ्लेवर केलेला आहे।
तर चला तर मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने तुम्ही बनवा. आणि तर मैत्रिणींनो, इथे तुम्ही ना बिटाऐवजी गुलाबाच्या पाकळ्या किंवा स्ट्रॉबेरीचा फ्लेवरसुद्धा यूज करू शकता. तर मी माझ्याकडे नसल्यामुळे मी इथे बीट वापरलेला आहे. तर तुम्ही या पद्धतीने हे करा. तर कट